तळदे एज्युकेशन सोसायटी शाखा अंतर्गत स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। यावेळी विविध शाखेतील शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर मातृपितृवंदना हा पुरस्कार सायगाव हायस्कूलला मिळाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील नामांकित व्याख्याते माजी संधी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित शिक्षक पालक यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। आज कोयना एज्युकेशन सोसायटी संस्थांचे वार्षिक संमेलन झाले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री इंद्रजित देशमुख काकाजी माजी सनदी अधिकारी संस्थापक, त्याचप्रमाणे शिवम प्रतिष्ठान धारेवाडी याचे संस्थापक आहेत। खरोखरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळाले पाहिजेत। आजकाल कोरोनानंतर मोबाईल आला, मोबाईलनंतर अनेक मुलांचं शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे। त्यांनी जवळपास 1.5 तास आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करत एक मुलांना चांगले संस्कार व्हावेत, आईवडिलांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सर, आपलं मनपूर्वक तळदे या ठिकाणी स्वागत। अतिशय मुलांना संस्कार आजकालच्या कमी मिळत आहेत, त्यामुळे कुठेतरी मुलं या ठिकाणी टीव्हीच्या किंवा मोबाईलच्या आहारी जात आहेत। आपले 2 अमूल्य शब्द। एकतर 3 गोष्टी माणसाला पतीत घसरण्यासाठी कारणीभूत आहे। पहिली गोष्ट आहे भूक। भूक सुद्धा माणसाला वाईट गोष्टीकडे प्रवृत्त करते। भूक जर मिटलेली असेल तर आणखीन 2 गोष्टी माणसाला वाईट गोष्टीकडे प्रवृत्त करतात। एक आहे संगत, दुसरा आहे संस्कार। माणूस किंवा मूल घडत असताना त्याला घर घडवतं, गल्ली घडवते, गाव घडवतं, देश घडवतो। म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असणं अपेक्षित आहे। घर तर चांगलं असलंच पाहिजे, की सुसंस्कृत असलं पाहिजे, ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर आहे, लहानांची कदर आहे, त्याला सुसंस्कृत घर असेल। गल्लीत आणि गावात होणारे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत किंवा इतर कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमामध्ये गुणवत्ता असणं, म्हणजे सामाजिक विकासाची भूमिका असणं, माणसाच्या विकासाची भूमिका असणं, गावाच्या आणि गल्लीच्या कार्यक्रमामध्ये असणं, त्याची गुणवत्ता असणं, आणि संस्कार आणि संगत असं 2 गोष्टीमध्ये। संस्कार जे आहेत की संस्कार या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया केल्यानंतर त्याचं जे मूल्य वाढतं त्याला संस्कार असतात। मूल्यवर्धीसाठी आम्ही आमच्या मुलांच्यावर कोणत्या गोष्टी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये सहानुभूती असावी, त्याच्यामध्ये एकमेकाविषयी जिव्हाळा, प्रेम असावा, त्याच्यामध्ये मनामध्ये हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर नसावा, तो जातीपातीच्या पलीकडे इतरांच्याकडे माणूस म्हणून बघणार असेल, म्हणजे त्याचं स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवनमानाचा दर्जा कोणता आहे, त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी माणसं जगतोय आपण सगळेजण। स्टँडर्ड ऑफ लाईफ, ज्या जीवनामध्ये दैवी गुण आहेत, ज्या जीवनामध्ये सद्गुण आहे, तीच व्यक्ती, तेच कुटुंब, तोच समाज सुखी असतो की ज्याच्यामध्ये जगण्याची गुणवत्ता मोठी आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता ढासळलेली आहे। ईट, ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर, स्वार्थ, संकुचितपणा, लबाडी, खोटेपणा, हे ज्या व्यक्तीकडे आहेत, ज्या घरात आहेत, ज्या गावात आहेत, त्या देशामध्ये आहेत, त्या घरातली, त्या गावातली, त्या देशातली भविष्यातली पिढी तशीच होईल। पण ज्या घरामध्ये व्यापकता आहे, ज्या समाजामध्ये व्यापकता आहे, त्या समाजामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सहकार्य आहे, त्या घरातली मुलं, त्या गावातली मुलं, त्या देशातली मुलं, ते आपलं भविष्य सुखी आणि आनंदी जातं। जर हे नसेल आणि ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली असेल तर आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी की पुढच्या पिढीला एक आपल्याला उन्नत, उदात्त, व्यापक, विशाल असं जग तयार करणं आणि त्या जगामध्ये आपली परिस्थिती। तर हे होते इंद्रजित देशमुख। अतिशय आपल्याला त्यांनी मुलांवर संस्कार कसे असावेत किंवा समाजात कसं वागलं पाहिजे, मुलं मोठी कशी झाले पाहिजेत, या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे। या ठिकाणी संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत किसन दादा।